गुड मॉर्निंग मित्रांनो, मी कुणाल कदम आम्हीच दोघं इथे पोहोचले. बाकीचे मेंबर येतील आणि इथे पोलीसचा प्रॉब्लेम असतो म्हणून मी विचार केला आपण लवकर येऊया. मागे दिसतोय तो आहे तांदूळवाडी. आम्हाला ST होती ती आम्ही पकडली सकाळी सकाळी आणि इकडेच पोचलो डायरेक्ट. इट्स व्हेरी गुड. त्याने आम्हाला डायरेक्ट म्हणजे पुढचं अर्धा किलोमीटर ते चालायला लागलं नाही. तर आता आम्ही इथून असे जातोय. ही इकडचा पार्किंग लॉट आहे मित्रांनो. ही आहे तांदूळवाडीची शाळा, ग्रामपंचायतची शाळा आहे. इथे पूर्वी आतमध्ये पण तिथे शाळा ती बघा तिथे आहे. तर तिथे आम्ही युजली तिथे पार्क करायचो गाडी आणि जेवण काय खायचं असेल तर खाऊ शकत होतो. अशी हे होती सगळी अरेंजमेंट. तर इकडे पण तसंच सध्या आहे. तर पार्किंग करून आपण वरती जाऊ शकतो. आणि ह्या इथून शाळेच्या बरोबर बाजूने इथे टॉयलेट्स आहेत आणि शाळा आहे. इथून बरोबर आपण अशा आतमध्ये जाऊ. मित्रांनो इथून अशी चालत आलात तुम्ही, सरळ सरळ रस्ता आहे. मग इथे बघा हा असा राईट साईडला जातो आणि आता हा कॉन्क्रीटचा जो रस्ता तो संपलेला आहे. आणि आता आपण अशी पुढे चालत जाणार आहोत. हा मागे आम्ही तिथून गेलो होतो पुढून त्या बाजूने. हां माझा सेकंड टाईम. हां लहान मुलांना पण ते तळं आहे ते. मित्रांनो रम्य असा हा परिसर आहे. इथून एकदम सुंदर. मित्रांनो पाऊस आलेला आहे. इथे वाटा भरपूर आहेत. ते कुत्रे होते म्हणून जर आम्ही मागे हटलो. तर इथून असा हा वर जाऊया आपण. मित्रांनो हा रस्ता एकदम मस्त आहे. सुरुवातीला जरा कठीण वाटतोय पण तुम्ही ह्याच रस्त्याने या. असे तळ्याच्या उजव्या बाजूनी जे जातोय ते फक्त काटे बिटे सांभाळा. मित्रांनो वाट छोटी होत चाललेली आहे सगळी. इथे हा डेंजर झोन आहे ॲक्च्युली. कन्फ्युजन असतं इथे, त्यामुळे जरा बेताने. मित्रांनो थोडंसं वर चढून आलो. चढ आहे भरपूर. इथे काही ॲरो दिसत आहेत. इकडे पण एक ॲरो आहे असा, इकडे पण येल्लो आहे. इथे दोन रस्ते फुटत आहेत. इथे येल्लो ॲरो आहे. आय होप ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. तर बघूया आपण ह्या रस्त्याने जाऊया. गडाला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक डाव्या बाजूनी आहे, तुम्हाला समोर दिसतोय. ही दक्षिण बाजू आहे गडाची. आणि हा कातळातून जाणारा उभासोट रस्ता आहे. हा डिफिकल्ट आहे. आणि दुसरा रस्ता आहे उत्तरेकडून. तो साधा सरळ रस्ता आहे. त्याच्यामध्ये पायऱ्या आहेत थोड्याफार आणि असे स्टेप्स अशा बनवल्या आहेत दगडाच्या. त्याच्यावरून तुम्ही आरामात हळूहळू चढत वर जाऊ शकता. आपण हळूहळू वरचा अल्टिट्यूड गेन करतोय. पण एकच आहे, इथे याल तर ग्रुपनी या. एकटे दुकटे येऊ नका. हा प्रॉब्लेम आहे की इथे हरवण्याचे चान्सेस भरपूर आहेत. जंगल मोठं आहे, गर्द आहे. चला हे बघा, वाव आपण बरोबर आहोत. आणि हा अतिशय सुंदर असा मेन इथे मार्किंग खाली दिसलेली आहे. वाव व्हॉट अ ब्युटी. आपण त्या प्लॅटोवर पोहोचलो. हा दिसतोय तुला समोर? हो. हा तो रस्ता आहे जायचा वरती. बरोबर. पण तो पावसाळ्यामध्ये मी तरी बाबा प्रिफर नाही करणार. किंवा कुणालाही मी वरती पोहोचतो बघ, कुणालाही मी रेकमेंड करणार नाही. मित्रांनो आम्ही त्या स्पॉटला पोहोचलो आहोत. इथून हा एक असा रस्ता आहे आणि तिथून दुसरा आहे. त्याचे दगड पण टाकलेले आहेत. तर ह्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं, मार्किंग केलेली आहे. मित्रांनो मेहनत केल्यावरती बघा थोडीशीच मेहनत झालेली आहे. गड अजून संपूर्ण बाकी वरती चढायचं. ह्या प्लॅटफॉर्मवर आपण आलोय. तर एक आयकॉनिक डेस्टिनेशन आहे आणि इथून तुम्हाला ह्या गोष्टी दिसतात. जरा सांभाळून. दगड हा एवढंच आहे, धपकन खाली जायचा नाही तर. हे बघा जबरदस्त असा व्ह्यू आहे इकडचा. ऑसम मोसम. तर ही गडाची आहे दक्षिण बाजू.
आता आपण जातोय उत्तर बाजूला. इकडून ही पायवाट आहे दगडाची अशी केलेली, त्या वाटेवरून आपण चाललोय. तो एक बेस्ट रस्ता आहे, आयडियल आहे. लहान मुलं कोणीही जाऊ शकता, मोठी माणसं, लहान मुलं कोणी असतील, म्हातारी व्यक्ती असतील तरी तुम्ही हा रस्ता प्रिफर करा. इकडून तुम्ही जाऊ नका. मित्रांनो, असं चालत आलो आपण. इथे समोर असे घनदाट असं जंगल आहे, खाली धबधबा आहे, अतिशय सुंदर ओहळ आहे, आवाज भरपूर येतोय, खळखळ अशी. ह्याचंच ह्या ओढ्याचं खाली रूपांतर धबधब्यात होत असेल. म्हणजे नितळ शुद्ध असं पाणी आहे आणि ते जागोजागी ॲरो केलेले आहेत, तर आपण असे जाऊ शकतो. हाच तो जाऊन खाली धबधबा तयार होतो, म्हणजे इथून पाणी एवढं जोरात आहे. नाही, मित्रांनो, रायगड परिवाराने इथे भरपूर चांगलं काम केलेलं आहे. इथे हे घोडमाळ म्हणून लिहिलं आहे, इकडे हजेरी माळ म्हणून लिहिलं आहे तांदूळवाडी गावाकडे, आणि हा महादरवाजाकडे. आपल्याला इथून बघा, इथे जागोजागी भरपूर बोर्ड लावलेले आहेत त्यांनी, तर ह्याच रस्त्याने आपल्याला वर जायचं. ह्याच्या पुढून पण उतरता येतं तुम्हाला, पण आपल्याला इथून जायचं. चला तर आता हे रायगडवाल्यांनी जी काही मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगच्या ह्यानीच जाऊया आपण. जागोजागी खेकडे, अरे वा. भरपूर खेकडे आहेत रे, खायला मिळतील. सगळे गडाकडून येणारे पाणी आहे. हा पायरी वाट आहे बघ. जरा लक्षात ठेवा, हा असा वळतोय म्हणजे आपल्याला उतरताना पण आणि आहेत ॲरो चांगल्या प्रकारे केलेले आहेत आणि बोर्ड पण लावलेले आहेत. शूटिंग बंद केलं, पण हे जे काय दिसतंय ते हे अप्रतिम आहे. आणि हा जो काय रस्ता ह्याने काढलेला आहे, कारण की पूर्वी आम्ही त्या बाजूने गेलो होतो, आता आपण ह्या रस्त्याने चाललोय. रायगडनी मार्किंग केले त्या रस्त्याने, पण हा पण एकदम थ्रिलिंग असा हे एक्सपिरियन्स आहे. मेन म्हणजे मी आज माझे माउंट आणले नाही आहेत, नेक माउंट आणला नाही, तुला एवढं काय रिस्की आपल्याला करायचं नाही, पण आहे मजा वाटते. काय रे, तुला कसं वाटतंय? भारी ना, काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स आहे. फक्त पाय घट्ट टाका, लूज टाकू नका आणि नीटपणे बघून चाला.
चला मित्रांनो, इथून आपण जरा खडी चढाई आहे, तर हळूहळू जाऊया. स्लिपरी पॉईंट आहे, सांभाळून. हे मार्किंग लक्षात ठेवा, आपण त्याच रस्त्यावर आहोत. भारी आहे रे, दगड असतो ना खाली. हा आपण डिफिकल्ट रोड म्हणून मजा आली. आपल्याला डिफिकल्टच पाहिजे होता ना. हा 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 बऱ्याचशी मस्त जबरदस्त गारेगार हवा आलेली आहे. ऑलमोस्ट डन आहोत. घरचा माहोल बघा. शेवटचा पॅच, आखरी पॅच, बस शेवटचे 2 मिनिटं. अरे वा, शेवटी पोचलो मित्रांनो. महादरवाजा आला. महालच नाही. हा इकडचा घराचा मुख्य दरवाजा, महादरवाजा. चला, बुरुज आहे इथे आणि इथे पण ढासळलेल्या स्थितीत. पण आपण आता वर जाऊया. चला मित्रांनो, आता ह्या रस्त्याने आपण वरती जात आहोत. महादरवाजा आहे हा इकडचा. चला. वाव मित्रांनो, वाव, शेवटी आपण वरच्या प्लॅटोवर आलो. मित्रांनो, जसं आपण आता त्या गडाच्या त्या बाजूने आलो, तिथे महादरवाजा होता. ते पण तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला तटबंदी दिसते. थोडंसं धुकं इथे आहे, जरा प्रॉब्लेम आहे, पण इथे तटबंदी दिसते इथे एवढ्या भागामध्ये. आणि इथे अशी ही आतमध्ये खिंड जाते. दिस इज द केस. ते गडाचे अवशेष आहेत काही तिथे, तुम्ही इथे बघाल. थोडेफार इथे हे दगड असे लावलेले आहेत. पूर्वीच्या काळी इथे असे बघा, इथून असा हा काहीतरी वाडा बिडा किंवा असं काहीतरी महाल बिहाल किंवा घरं बिरं असं काहीतरी असावीत. ह्या इथे एवढी मोठी चांगली अशी हे दिसते भिंत अशी, तर इथेही काहीतरी असावं. मित्रांनो, 60 टाक्या महादरवाजा. इथून गेला तर तुम्ही महादरवाजाला जाता आणि त्याच्या पुढे जो माळरान आहे ते वरती आहे. आता आपण 60 टाक्या बघायला जाऊया. आणि इथून पण त्या डोंगराच्या इथून पण असा रस्ता आहे यायला. आता आपले अर्धे मेंबर इथे आलेले ते त्या रस्त्याने आलेले डिफिकल्टी क्रॉस करून. मित्रांनो, इथे ह्या आहेत 60 टाक्या.
अशा आहेत. युजली टाक्यांचं पर्पज एवढंच असतं, डोंगरावरून जे पाणी येतं ते मेन टाकीत पडतं, त्याच्यातून दुसऱ्या टाकीत, त्याच्यातून तिसऱ्या टाकीत, चौथ्या टाकीत, पाचव्या टाकीत फिल्ट्रेशन सिस्टम, डिकॅन्टेशन म्हणतो आपण, ती ही प्रोसेस होती पूर्वीच्या काळी. एवढे हुशार होते. आणि हे गड किल्ले आहेत हे सातवाहनकालीन आहेत. हे आताचे म्हणजे आपण म्हणत आहोत शिवाजी महाराजांचे गड किल्ले, पण नाही. हे सगळे गड किल्ले जेवढे काही दिसत आहेत तुम्हाला मोठे जुने, शिवाजी महाराजांनी पण गड किल्ले बांधले, पण हे जे गड किल्ले आहेत ते सातवाहनकालीन आहेत. आणि ह्या टाक्यांची जी सिस्टीम आहे ती सातवाहनकालीन आहे. तर इथे अशी ही सिस्टीम आहे बघा. ह्या टाकीमध्ये बघा, इथे तुम्हाला एकदम शुद्ध पाणी दिसतंय. हे असं प्रोसेसमधून ते येतं. म्हणजे हे टाकीतचं पाणी आहे ते पिण्याजोगं आहे. मित्रांनो, हे काय धावतंय बघा, काय धावतंय बघा. हे ढग आहेत, हे फॉग नाही, हे ढग आहेत. ते अडकलेले आहे. तिथे ऊन आलंय, थोड्यानंतर ऊन इथे येईल. हे ऊन आले त्याच्यामुळे हे पळतायत सगळे. वारा काय जबरदस्त आहे. मित्रांनो, इथे एक हिडन असा तलाव आहे. पिण्याजोगं नाही आहे पण पाणी आहे. हा मोठा तलाव असा आहे इथे. आणि इथून असा हा परत मुख्य गडाचा जो भाग आहे तिथे जाण्यासाठी रस्ता आहे. मित्रांनो, इथे टोटल गडावरती 25 टाके आहेत असं मयूरचं म्हणणं आहे. असतीलही. तर चला आता हे शुद्ध असं पाणी भरून घेत आहेत प्यायला. चला, झऱ्याचं पाणी आहे, पिऊ शकतो. कारण हा बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. इथून आपण एंट्री घेतोय. हा किल्ल्याच्या उत्तरेकडून आपण आता एंट्री घेतोय किल्ल्यामध्ये. आणि असे तुम्हाला अवशेष दिसतील थोडेफार. आणि हे इथे आहे, हे शिव मंदिर आहे. इथे एक पाण्याची टाकी आहे. एवढेच इथे भग्नावशेष आहेत. टाकीत पाणी राहत नाही, सुकून जातं. ती टाकी फुटलेली आहे त्याच्यामुळे. आपण साधारण दक्षिण आणि जो उत्तर आहे त्याच्यामधला जो रस्ता आहे तिथून आलो आणि आता आपण उत्तरेकडून खाली उतरतोय. चला तर आमचा गड फिरून झालेला आहे. आता आम्ही खालचा रस्ता पकडतोय आणि धबधबा जर मिळाला तर आपण जाऊया. कसा वाटला गड तुम्हाला? खूप छान आहे, खूप सुंदर आहे. वातावरण कसं आहे? एकदम छान मस्त आहे ना. लोक तिथे उतरलेले आहेत, आम्ही ढगांमध्ये आहोत असं फील होत आहे. लोक तिथे खंडाळ्याच्या घाटामध्ये जातात एवढ्या लांब लांब. इथे आम्ही इथे 100 रुपयामध्ये इथे फिरायला आलो. एवढी सुंदर इथे वातावरण आहे. पैसा वसूल. हा, पैसा वसूल ते तर आहे, पण इथून निघूच नाही असं आहे. पण इकडे एकच मला असं चांगलं असं वाटतंय की त्या काळामध्ये हे जे बावडे जे इथे राहिले असतील तर त्यांना हे म्हणजे आज 5 स्टार हॉटेलमध्ये पण तुम्हाला रिसॉर्टमध्ये अशी सिच्युएशन भेटणार नाही. एवढी सुंदर इकडे अशी वातावरण आहे. मला वाटतं सुंदर. चला निघूया आपण. मित्रांनो, इथे दगड इथे रचून ठेवलेले आहेत. तर पूर्वीच्या काळी इथे चांगल्यापैकी तटबंदी असावी, पण आज ही सगळी ढासळलेलीच आहे परिस्थितीमध्ये. तर आता आपल्याला असं उतरायचं आहे खाली. चला तर आपण जाऊया खाली. इथे प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही कुठे जायचं कुठून जायचं काहीच कळत नाही. मग इथे ॲरो दिलेले आहेत, ते केलेले आहेत, त्यांना फॉलो करायचं आणि तुम्ही खाली जायचं. मित्रांनो, धुकं एवढं आहे त्याच्यामुळे रस्ता कळत नाही. इथून वरतून आलो आपण. इथून हा रस्ता जातोय टाकीकडे पाण्याच्या मागच्या. आणि इथून हा छोटासा रस्ता आहे, हा पायरी मार्ग आहे खालचा. हा आहे उत्तरेकडचा. तर आता आपण उत्तरेकडच्या रस्त्याने खाली उतरतोय जो इझी आहे.